झालंय आणि खूप दिवसानंतर मटण बनवलं. मी तर खात नाही पण आलेसाठी बनवते. हां, आणि सुक्या खोबऱ्यामध्येच एक नंबर होतं. हां, काय तर मी विचार करते मटण. हां, माझ्यासाठी तर आहे ते चिकन. कालचं तेच खाईन, चपाती आणि चिकन. भेटते सकाळी. कॅटूला तर घेऊन चालली आहे फायनली स्कूलला. हां, आफ्टर 15 days कॅटू जाते आता स्कूलला. बुबू ना, सगळ्यांना हाय कर. कॅटूला पटकन सोडते, थोडं बरं वाटतंय. नेब्युलायझर द्यायचं होतं पण आता बघते, तिला घ्यायला जाईन तेव्हा जाऊन येते. आपण जायचं ना आता पटकन. हां, काय रडणार नाही ना कॅटू तू? बुब्बू नाही रडणार ना? किती 100चे मोजून देते? 100चे असं चांगले. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कॅटूला सोडली आहे मी आता स्कूलमध्ये. मस्त गेली, हसी खुशी, कारण खूप दिवसानंतर गेली आणि सर्व पोरांना बघून एकदम खुश झाली ती. आणि आली मी मार्केटमध्ये पण गेलेली आणि बघितलं असेल अशी पाले आल्यात ना यार, पाला आणि एकदम गाबोली वगैरे, अंड्यासकट एकदम पूर्ण. म्हणून मी केलेला लीनाला फोन, कारण तिला तसं गाबोली बरोबरच पाहिजे होतं. म्हणून मी विचार केला तुला फोन करते, पण वाटतं तिने नाही उचलला, बिझी असेल तर. आणि मी इथं गेली मच्छी मार्केटमध्ये मस्त आमच्या इथे, आणि मी घेतलं शिपी. तुम्हाला ते दाखवते आता. शिपी काय त्याला बोलतात ते मला पण नाही माहिती, फर्स्ट टाइमच घेतलंय. आणि मम्मी पण भेटली आणि तिला दाखवलं. म्हणजे हे बघ काय मम्मी बोलते, काय पण नको खाऊस करून. तर मी पण फर्स्ट टाइमच हे घेतलं. आता माहिती नाही, शिपी सारखंच असतं. ती बोलली बॉईल करून बनवायचं तर सुक्कच बनवीन. आणि पाला मच्छी इतक्या आल्यात मार्केटमध्ये, पण खूप महाग आहे. 1200 रुपयाला चाललाय एक. तर ती मला बोलत होती गाबोली नको आहे, तर कितीला माहिती आहे, 800 रुपयाला. तर मी तिला लास्ट बोलली 500, तरी ती नाही बोलली. मग मला भूक लागलेली. पहिला मी बोलली कॅटूला सोडते आणि नंतर मग मी माझा नाश्ता करते करून. तिथेच डोसा चटणी, आणि तुम्हाला दाखवते काय आहे ते. आता मला नाव तर नाही माहिती. तर हे भेटलंय 100 रुपयाचे. 10 किती दिला नाही, 10-11 मोजून देत होती. तर आता पहिला मी माझा नाश्ता करून घेते. आणि कॅटूचं स्कूल पण 2 hours झालं आहे, म्हणून टाईम आहे आता माझ्याकडे. नाश्ता करता करता दुसरी कामं दिसतात. हे टॉवेल्स इकडे पडले आहेत तर ते आता उचलून ठेवते. म्हणजे मी काय करायला जाते आणि काय करत बसते, हे असं नेहमीच होतं खरोखर. म्हणजे 10 कामं दिसतात आणि मग ते करायला लागते. तर आता मी माझ्यासाठी ते करते. आणि आता मला कॅटूसाठी पण काहीतरी विचार करावा लागेल बनवायचं. मी चिकन आणायचं होतं, चिकन आणायला विसरले. आणि काल बघितलं असेल मस्त मटण बनवलं. काल मी खाल्लं असतं, तर मी ॲक्च्युली मी मटण खात नाही, तर मग माझ्यासाठी ते कालचं चिकन होतं तेच खाल्लं. आणि आता मी नाश्ता करून घेते मस्त आरामात बसून. माझी बुबू टीचरला बोलून आले, जरा तिची काळजी घ्या करून, लक्ष ठेवा. आणि मग तिथूनच जाईन. जर तेच डॉक्टर असेल तर बरं होईल. मग ते नेब्युलायझर पण देऊन येता घरी घेऊन येईन. मग चलो नाश्ता. कालचे कपडे असे ठेवले चेअरवरती, आता ते पण ठेवते घडी करून. नाश्ता करून घेते, नंतर भेटते मग. आता हे शिप्या बनवायला घेतले आणि हे असे निघालेत की मोठे आहेत. झालं आता टाइम, कॅटूला घ्यायला जाते. असंच आता चालू राहील मस्त. जाते पटकन, बुबूला घेऊन येते. माझ्या कॅब घेते, कारण खूप ऊन आहे यार. इतकी गरमी झाली आहे ना, म्हणजे आता फक्त 2 मिनिट. आणि माझी केस, बापरे, केसांचं एक तर काही खरं नाही खरोखर. केस सोडणं तर मुश्किलच आहे. आता मी अशीच बांधून जाते.
उठ ना बाबा उठ. तुला आता घेऊन आली आहे बुबू. हाय. आता माझं हे पण काम होईल आणि मग आम्ही जातो घरी ना कॅटू. कॅटूसाठी बनवते मी मसूर पुलाव आणि इकडे मला सतवते. हा आणि त्या शिप्या मी साफ केल्या आहेत. आता फर्स्ट टाइम खाते बाबा. काय ॲलर्जी वगैरे व्हायला नको, मला भीती वाटते. ते बघूनच मला वाटलं नाही असं असणार करून. आणि अशा मोठ्या मोठ्या दाखवते. हा आणि आज ना कॅटू गेली, तिला सोडली, नाश्ता वगैरे करून झाला. मी पुन्हा किचन धुवून घेतलंय. हे मी ऑनलाईन ऑर्डर केलं. हा ब्रश मस्त आहे, एकदम चकाचक करून टाकलंय. कॅटू काय आहे यार, काय आहे सोनू. कॅटूला इथे मी भरवते जेवण आणि इतका पेशन्स मी माझ्या कधी लाईफ मध्ये नव्हता ठेवला असं वाटतंय मला, खरं सांगते. आणि हिच्या बरोबर माझं असं होतंय, खरोखर इतकं पेशन्स ठेवावं लागतंय मला. एक एक घास खायसाठी 5-5 मिनिटं लागतात. 5-5 मिनिटं टाइमपास, फुल टाइम वेस्ट. मला कामं करायची आहेत कॅटू, अंघोळ पण करायची आहे ना तुला. इथे ह्या गर्मीने परेशान झालंय खरोखर. मॅडमला दाखवते आणि काय करते. मस्त फोन वगैरे लावून इकडे बसली आहे. हा तर हे झालंय आणि मी शॉर्ट मध्ये पण शेअर केलंय, बघू शकता तिकडे. आणि हे शिप्पी किती मोठे आहेत बाप रे. हिने ना 10 वेळा अशी बॉटल पाडला नाही. खरंच मला इतकं इरिटेट करून ठेवलंय ना. जेवण पण तिथं तिकडे ठेवलंय. मसूरचा पुलाव बनवला, 3-4 बाईट खाल्लं आणि झालं. तर मी खाऊन बघते. चिप्पीचा मोठा वर्जन, सेम टेस्ट. आणि मी जसं सुक्कं लासे बनवलेलं शिप्पी तो सेम तसंच बनवलं. छान झालं. तर मी आता खाऊन घेते. काय घ्यायला आली मी, नेल पॉलिश घेते. ब्राइट कलर भेटतच नाही इथे आहेत. खाने के लिए रुक गई, मेरे को बोलती मोमोज हाफ दो. मोमोज खाणार. हात नको लावूस. कॅटू माझी ऍक्टिंग करते. हा म्हणजे तिला घेऊन मी अशी असं हापायला होतं ना, तर ती माझी ऍक्टिंग कशी करते. कॅटू कशी करते बाबा. तू हात का लावते सिटीला. चल ना सरळ. ओके शिक. आम्ही येता येता तिकडे मोमोज वालेच पडतो ना, तर ते मोमोज बघून सरळ कॅटू मोमो मम्मा मोमोज म्हणजे तिला अजून असं लक्षात आहे. आणि आता किती महिन्यानंतर आणलं यार खरोखर. नाही तर मध्ये ना असं वेळ लागलेला मोमोज खायचं. संध्याकाळी नेहमी मोमोजच चालू होतं ना. काय सादर अशी होते यार. आणि खरोखर असं हेड मसाज करून एवढं रिलॅक्स फील होतं ना यार खरोखर. आणि मी केस पण ट्रिम केली आहेत आणि मस्त हेड मसाज केला. एव्हरी मंथ करणार आहे मी, कारण खूप 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 बरं वाटतं यार. थोडीशी ट्रिम पण करून टाकली. आली आहे, वाजले 5:30 वाजायला आले. घरची कामं तर तशीच आहेत. जेवून वगैरे तर आम्ही गेलो ना. तू खाणार आहेस, गरम गरम आहे खा. बघितलं असं द्यायचं. कॅटू मस्त बसली होती हा इतका उशीर. थँक्यू बुब्बू, मला परेशान नाही केलं तिने. ती मुलगी खूप छान हेड मसाज करते. ठीक आहे. आता काम करून नंतर मग मस्त हेअर वॉश करते. हे फेकून टाकते आणि असं शिकन देते. थोडंसं देते. मम्मा देते मम्मा देते. बिलकुल या मोमोजला टेस्ट नाही. नाही तर असं एवढं टेस्टी होतं ना खरोखर.
अर्धा तर कांदाच भरलाय. मॅडम काय खाते तिलाच नाही माहिती. तर बोलत होती की ॲटू बिलकुल रडली नाही. त्यांना पण वाटलं की ही हैराण करणार आहे, पण बिलकुल रडली नाही. मस्त खेळत होती ना माझी बुब्बू. आणि टिफिन झाकण कोणतं लावून आली आहे सोनू? काय टिफिनचं झाकण कोणतं लावून आली आहे? झालं खाऊन मोमोज. मला तर खूप सुस्ती आली, खूप जास्त सुस्ती आली. मोमोज ऐसा हमने खाया मोमोज कॅटू ने. हा एवढा मैदा तिच्या मी पोटात टाकला असं वाटतंय. बस झालं. आता नेल पॉलिश आणली आहे, ती लावून घेते. आणि हां, हे मी ऑर्डर केलेलं किचनसाठी. एक नंबर किचन आज मस्त चकाचक करून टाकलं यार. खरोखर ऑनलाईन ऑर्डर केलेलं मिशोवरून. हा शेड घेतला, आता मी लावते. आणि थोडंसं स्वतःला पण पॅम्पर केलं पाहिजे, खूप खूप जरुरी आहे. मला तर हे सर्व करू इतकं छान वाटतं ना खरोखर. तर मस्त ही नेल पॉलिश लावते आणि मस्त फेस पॅक पण आज लावते. लावले मी नेल पॉलिश आणि इतकं छान वाटलं. बघितलं कलर थोडासा ब्राईट केला ना तर स्वतःला पण छान वाटतात. आणि मला असे ब्राईट कलर्सच आवडतात. मी त्याशी लास्ट टाईम घेतलेला तो कलर मला काही समजलंच नाही, एकदम डल होता. तर मी बोलली मस्त ब्राईट कलर अजून बघत होती, पण जसं पाहिजे तसं नव्हतं. आता मी लावते फेस पॅक. आणि मला एक कमेंटसुद्धा आला होता एका ब्लॉगवर, हार्ड वर्किंग, गॉड ब्लेस यू. आणि ते बघून मला इतकं आवडलं ना. सो थँक्यू सो मच फॉर दॅट लवली कमेंट. तर असंच कमेंट करत राहा. आता मी पण कशी ब्लॉग बघत असते ना, तर मला कोणाचे ब्लॉग आवडतात तर मी पण कमेंट करते. तर खूप खूप छान वाटतं. आणि हां, तुम्हाला जसं ब्लॉगमध्ये अजून काही बघायचं असेल तर प्लीज 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 मला नक्की सजेस्ट करा, कमेंट करून मला नक्की सांगा. म्हणजे मी नक्की ट्राय करेन. आणि तुम्ही बघितलं असेल आता घरची कामं करून, माझ्या कॅटूला पण सांभाळून, सर्व करून ब्लॉगिंग पण करायचं म्हणजे बोलतात ना मुश्किल असतं. तर काय नाही, मी तसं पण ट्राय करते. आणि मला खरंच खूप खूप आवड आहे, म्हणून ते मी करते. मला खूप आवडतं हे ब्लॉगिंग वगैरे करायसाठी. जेव्हापासून स्टार्ट केलं तेव्हापासून मी एकदा पण स्टॉप नाही झाली, कंटिन्यू चालू आहे. थोडासा कधी काय प्रॉब्लेम झाला तेव्हाच 1-2 दिवस, ते पण जास्तीत जास्त नाही तर चालूच आहे माझी ब्लॉगिंग. तर असंच राहीन, कंटिन्यू ठेवीन. आणि तुम्ही पण थोडंसं सपोर्ट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कमेंट पण नक्की करा. तुमचे कमेंट बघून मला खरंच खूप 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 छान वाटतं. तर मी जस्ट दाखवायला व्हिडिओ स्टार्ट केला. तर हे ॲलोवेराचं पॅक आहे, तर ते अप्लाय करते. मस्त फ्रीजमध्ये ठेवलेलं, एकदम थंड थंड झालं आहे. तर ते ही लावून घेते, हातानेच लावते. तर काय करू, ब्रश नाही आहे. हा एकदम थंड थंड झाले, छान वाटतंय. आता हे 10-15 मिनटं ठेवायचं आहे. येस बुबू, झाले लावून. हां, A few moments later. इथे मस्त फ्रेश झाली आहे मी. कॉफी घेतली आहे गरमागरम, आता पिते. आणि कॅटूचं जास्तच होते हा फोनमध्ये. कॅटू काय फोन जास्तच घेते आजकाल कॅटू. बघायला लागेल आता कॅटूला. नाही काय गरम होतं, हे कसली गरमी आहे बापरे. पाऊस पण येतोय, एवढा माझ्या जोरात नाही पाऊस, बारीक बारीक येत होता, आता गेलाय. 2 दिवसाची गरमी. आता 2 दिवस पाऊस नव्हता तर असे हाल चालू आहे. 2 काय 4-5 दिवस झाले असेल पाऊस नाही अजिबात. आता बारीक येत होता, आता काय माहिती काय आहे बाबा. गरमीने हैराण व्हायला झालंय. आणि घरातली कामं चालू होती, हे ते चालूच आहे. आणि ए कॅटू तर फोन साईडला ठेव. त्या टीचरने मेसेज केलाय ए आणि बीचं रिव्हिजन करायचंय. हा बुबू, आता फोन साईडला चलो. आता कॅटूची स्टडी स्टार्ट होते आहे ना. टीचरचा मेसेज आलाय. चलो आता घेतो बुक आणि बसतो. बाप रे क्या था. तिच्याबरोबर माझा पण नवीन नवीन एक्सपिरियन्स होतोय ना कॅटू बरोबर. मम्माचा पण
हा मम्मा मम्मा चल पहिला उठ. हाँ वाह चलो. What is this? सरल बस. Apple. A for टीचरने शिकवलं तुला. Tattoo start from the first page. Okay. What is this? Apple. A for apple. चला लक्ष देते आता कॅटूवर. F for fish. Very good mama. E for elephant. फक्त आज ना ए आणि बी शिकायचं. ओके चल पहिला सरळ बस. चलो मम्मा का काम चालू हो गया अभी. हाँ बुब्बू कॅटू सरळ बस तू. चला आता इकडे मी ब्लॉग एंड करते. आणि आता कॅटूला टीच करताना माझ्यासाठी पण थोडा वेगळा एक्सपिरियन्स आहे. तिला आता मी थोडा टाइम देते. आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. कॅटू डॅडीचे बाय करायला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट सुद्धा करा ब्लॉग आवडत असेल तर. बाय 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 बाय. अच्छा फिश दाखवते. असं पाय नाही ठेवायचं कॅटू. चल फिश फिश. हां तिला कॅटूला माहिती आहे फिश माहिती आहे ॲपल माहिती आहे ना. गुड कलर ना बुब्बू माझा. कॅप कॅप. अरे वा बुब्बू. चला बाय 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 बाय.